नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल YouTube चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण कंबाईनच्या गट ब आणि गट क यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये आणि त्याचबरोबर वनसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेला जे पण काही प्रश्न आयोगानं यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले होते, तर त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं विश्लेषण आजच्या या सेशनमध्ये आपण इथे या ठिकाणी करणार आहोत. लक्षात घ्या, आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक पाहत आहोत, तो म्हणजे भारताच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराष्ट्राचं जे योगदान या ठिकाणी राहिलं, तर त्या महाराष्ट्राच्या योगदानाशी संबंधित आजच्या सेशनमध्ये आपल्याला इथे या ठिकाणी चर्चा करायची आहे. तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. बघा, एक प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो बघा. हा एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, जो एएसओ मुख्य परीक्षा 2022च्या प्रश्नपत्रिकेमधला इथे या ठिकाणी आपल्याला दिसून येतो बघा. प्रश्न काय आहे ते नीट समजून घेऊ आपण. 25 सप्टेंबर सन 1916 रोजी मद्रास येथे डॉक्टर आने बेझंट यांनी कोणत्या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली? या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. म्हणजे अॅनी बेझंट जे आहे, तर डॉक्टर अॅनी बेझंटवर प्रश्न इथे विचारलेला आहे. तर होम रूल लीग, कॉमनवेल्थ, हिंदू महासभा आणि स्वराज्य संघ. डेट आहे ती 1916 ची लक्षात घ्या. तर साहजिकच आपल्याला माहिती आहे डॉक्टर अॅनी बेझंट यांनी मद्रासमध्ये या ठिकाणी एक स्वतंत्र संघटन स्थापन केलं. त्या संघटनेचं नाव होतं होम रूल लीग लक्षात घ्या. तर होम रूल लीग जे होतं, तर हे महत्वाचं संघटन आहे जे अॅनी बेझंट आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक या दोघांनी इथे या ठिकाणी भारतामध्ये स्थापन केल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांनी देखील जी होम रूल लीग स्थापन केली होती, तर ती अॅनी बेझंटच्या आधी होती लक्षात घ्या. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 1916 ला लोकमान्य टिळकांनी बेळगाव या ठिकाणी अधिवेशन घेऊन होम रूल लीगची स्थापना केली आणि त्यानंतर मग आणि बेझंटनी 1916 ला 25 सप्टेंबरला मद्रासमध्ये होम रूल लीगची स्थापना केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, भारतामध्ये ही जी काही होम रूल चळवळ स्थापन झाली, तर ती होम रूल चळवळ आयरिश होम रूल लीगच्या धर्तीवर स्थापन झालेली आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. डॉक्टर अॅनी बेझंट या स्वतःच या ठिकाणी आयरिश या ठिकाणी होत्या आणि यांच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं, तर लक्षात घ्या सन 1893 ला त्या भारतामध्ये या ठिकाणी आल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर सन 1916 ला ते थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा इथे या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हे 2 महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे. याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, की या अॅनी बेझंट ज्या आहेत, तर त्या अॅनी बेझंटनं सन 1898 ला बनारसचा जो भाग आहे, तर त्या बनारस भागामध्ये इथे या ठिकाणी सेंट्रल नॅशनल कॉलेजची स्थापना इथे या ठिकाणी केली होती. तर कोणतं कॉलेज आहे? तर सेंट्रल कॉलेज जे आहे, तर त्या सेंट्रल कॉलेजची स्थापना सेंट्रल नॅशनल कॉलेज, तर त्या सेंट्रल कॉलेजची स्थापना इथे या ठिकाणी करण्यात आली आणि मग याच सेंट्रल नॅशनल कॉलेजचं रूपांतर पुढे जाऊन हिंदू विश्वविद्यालय जे आहे, तर त्या हिंदू विश्वविद्यालयामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा एक महत्वाचा मुद्दा अॅनी बेझंटशी संबंधित या ठिकाणी लक्षात असू द्या. लक्षात घ्या, अॅनी बेझंटनी होम रूलची स्थापना जेव्हा केली, तेव्हा कॉमनवेल्थ जे होतं, कॉमनवेल्थ हे त्याचं या ठिकाणी मुखपत्र या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या, पर्यायामध्ये कॉमनवेल्थ दिलेला आहे. तर होम रूलचं हे मुखपत्र होतं कॉमनवेल्थ हे लक्षात घ्या. आणि याचबरोबर डॉक्टर अॅनी बेझंट यांनी पाहायला असं भेटतं न्यू इंडिया नावाचं एक वर्तमानपत्र देखील सुरू केलं होतं, असं एकंदरीत दिसून येतं. तर न्यू इंडिया हे वर्तमानपत्र जेव्हा मद्रास स्टँडर्ड नावाचं वर्तमानपत्र बंद पडलं, तेव्हा ते वर्तमानपत्र अॅनी बेझंटनी विकत घेतलं आणि त्याचं नाव मद्रास स्टँडर्डचं नाव हे या ठिकाणी बदलून त्यांनी न्यू इंडिया असं या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. तर कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे दोन्ही वर्तमानपत्र डॉक्टर अॅनी बेझंटच्या या ठिकाणी आहे आणि ते म्हणजे होम रूल लीग जे आहे, तर त्या होम रूल लीगची मुखपत्र होती. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे डॉक्टर अॅनी बेझंट 1917ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन कलकत्तामध्ये या ठिकाणी झालं, तेव्हा त्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षा या डॉक्टर अॅनी बेझंट इथे या ठिकाणी बनल्या होत्या. डॉक्टर अॅनी बेझंट पहिल्या महिला आहेत, की ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष या ठिकाणी बनल्या. हे लक्षात घ्या. 1917चं कलकत्ता अधिवेशन हे अत्यंत महत्वाचं व गाजलेलं अधिवेशन या ठिकाणी आहे. याचं कारण असं आहे, की या अधिवेशनामध्ये आपल्याला माहिती असेल, की एन.जी. चंदावरकर आणि त्याचबरोबर विठ्ठलरामजी शिंदे यांनी याच अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या स्टेजवरनं
अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव इथे या ठिकाणी मांडला होता, असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर या प्रकारे आणीबाणीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगितलेले आहेत. याशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. चला पुढे आता आपण जाऊया. या पर्यायांबद्दल जर आपण बोलायचं झालं तर हिंदू महासभा आपल्याला माहिती आहे. हिंदू महासभेवर मागच्या काही वर्षांमध्ये सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आहेत. हिंदू महासभेची स्थापना जर आपण बघितली, तर ती या ठिकाणी 1915 च्या या ठिकाणी आहे. 1915 ला हरिद्वार जो आहे, तर त्या हरिद्वारमध्ये हिंदू महासभेची या ठिकाणी स्थापना या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. कासिम बाजारचे महाराजे हे या हिंदू महासभेचे पहिले अध्यक्ष इथे या ठिकाणी होते आणि पंडित मदन मोहन मालवीय जे होते, हे पंडित मदन मोहन मालवीय यांनी देखील हे देखील या हिंदू महासभेचे वन ऑफ द फाउंडर इथे या ठिकाणी होते, असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर या प्रकारचा हा महत्त्वाचा मुद्दा हिंदू महासभेशी संबंधित इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण इथे या ठिकाणी जाऊया. तर बघा, एस-टी-आय मुख्य परीक्षा 2022 चा क्वेशन आहे बघा. एस-टी-आय मुख्य परीक्षा 2022 चा क्वेशन पेपर आहे आणि त्यामध्ये हा एक प्रश्न विचारला गेला. तो प्रश्न आहे, पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमे यादी करा, या पद्धतीचे आहे. तर बघा, इतिहास म्हटलं, की इतिहासाच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी प्रश्न हा कालानुक्रमे मांडणी करा, अशा पद्धतीचा असतो. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय, की हिस्ट्रीमध्ये डेट्स इतके इम्पोर्टंट नाहीये, मात्र घटना इम्पोर्टंट आहे. कोणती घटना आधी घडली आणि कोणती घटना नंतर घडली, ते तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. क्रोनॉलॉजीला खूप जास्त महत्त्व इतिहास या विषयामध्ये आहे. आता बघूया आपण यामध्ये एस-टी-आय मुख्य परीक्षेमध्ये कालानुक्रमे यादी करा या घटनांची असा विचार आधी आपण घटना नीट वाचू आणि नंतर डिसाईड करू कोणती आधी आहे, कोणती नंतर आहे. आता बघा, लाहोर येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पाकिस्तानच्या मागणीचा ठराव करण्यात आला. दुसरं आहे अलाहाबाद, एक आहे लाहोर, दुसरं आहे अलाहाबाद. अलाहाबाद येथे डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानची कल्पना मांडण्यात आली. त्यानंतर आहे बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिमांच्या मागण्यांसाठी 14 मुद्दे मांडले. जे बॅरिस्टर जिनांचे हे 14 मुद्दे इम्पोर्टंट आहे. आणि पंतप्रधान प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी सरकारचे पंतप्रधान झाले. तो दिवस मुस्लिम लीगनी शोक दिन म्हणून या ठिकाणी पाळला. आता या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतोय. ठीक आहे ना? या पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता बघा, इथं जर तुम्ही हे प्रश्न व्यवस्थितरित्या किंवा हे घटक जे आहेत ते व्यवस्थितरित्या अभ्यासले, तर लक्षात घ्या, पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी सरकारचे पंतप्रधान बनले. आता हंगामी सरकारचे प्रधानमंत्री ते कधी बनलेले आहेत, तर 2 सप्टेंबर 1946 ला बनलेत. भारत देश स्वतंत्र होण्याच्या आधी भारतामध्ये हंगामी सरकार स्थापन झालं होतं आणि या हंगामी सरकारचे प्रधानमंत्री नेहरूंना बनवलं होतं. तेव्हा मुस्लिम लीगनं त्या दिवस हा शोक दिन म्हणून साजरा केला होता किंवा शोक दिन म्हणून पाळला होता, असं एकंदरीत दिसतं. म्हणजे ही डेट आपल्याला आता इथं मिळाली. आता बघा, ही डेट तर हे नक्की लक्षात घ्या, 1946 म्हणजे याच्या आधीच्या सगळ्या घटना याच्या आधी झालेल्या आहेत. ठीक आहे ना? म्हणजेच की पर्याय जो आहे हा तुमचा शेवटी या ठिकाणी असला पाहिजे, लक्षात घ्या. मग बघा, या पर्यायामध्ये शेवट आहे, या पर्यायामध्ये शेवट आहे, याही पर्यायामध्ये शेवट आहे आणि याही पर्यायामध्ये शेवट आहे. म्हणजेच काय? तर चला, पर्याय क्रमांक हा शेवटी आहे. ठीक आहे ना? आता बघा, इथं जर आपण बघितलं तर बॅरिस्टर जिना यांच्या मुस्लिम लीग यांनी मुस्लिमांच्या मागण्यासाठी 14 मुद्दे मांडले. आता बघा, ही घटना जर तुम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी या वरचे 3 सेंटेन्स जर पाहिले, तर तुम्हाला हे लक्षात येतं, हे सगळ्या घटना नेहरू रिपोर्टशी संबंधित या ठिकाणी आहे. पाहायला भेटतं, नेहरू रिपोर्ट पाहायला पाहिजे. तर नेहरू रिपोर्ट काय होता? त्याची एक पार्श्वभूमी काय नेमकी राहिली आहे ते समजून घ्या. बघा, 1927-28 च्या दरम्यान सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. तर सायमन कमिशन जेव्हा भारतामध्ये आलं, तेव्हा सायमन कमिशनला विरोध करण्यात आला. राष्ट्रीय काँग्रेसकडनं मुस्लिम लीगने पण विरोध केला. याचं कारण असं होतं, की सायमन कमिशनमध्ये जे सदस्य होते त्यातला एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून आपण विरोध केला. सायमन मग नंतर माघारी गेला आणि त्यानंतर ब्रिटिश संसदेमध्ये त्यावेळेचे भारताचे जे काही व्हॉइसरॉय होते, लॉर्ड बर्कनहेड यांनी भारताबद्दल या ठिकाणी तिथं काही वाईट गोष्टी या ठिकाणी बोलल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी बर्कनहेडनी सांगितलं, की भारतीय लोक जे आहे, ह्या भारतीय लोकांना सर्व राष्ट्राला एकत्र करून सर्व लोकांना मान्य होईल असं एक संविधान निर्माण करण्याची भारतीय लोकांची लायकी नाही.
त्यामुळं त्यांना हा अधिकार पोहोचत नाही, की सायमनला त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा. तर या प्रकारचं वल्गना या ठिकाणी लॉर्ड बर्कनहेडनी केलं आणि त्यामुळं लॉर्ड बर्कनहेडचं आव्हान आपण भारतीयांनी स्वीकारलं आणि त्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरूंचे जे वडील होते मोतीलाल नेहरू त्यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू समिती गठीत झाली आणि मग त्या नेहरू समितीनं नेहरू रिपोर्ट या ठिकाणी दिला. या नेहरू रिपोर्टला विरोध करण्यासाठी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी 14 मुद्दे मांडले होते लक्षात घ्या. म्हणजे 14 मुद्दे जे आले, हे 14 मुद्दे बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिमांच्या मागण्यांसाठी 14 मुद्दे मांडले आणि मग नेहरू रिपोर्टला त्या 14 मुद्द्यांमध्ये विरोध या ठिकाणी झालेला होता असं लक्षात येतं. आता म्हणजे पहिलं जे काही क्रमांक आहे ते तुमचं इथे या ठिकाणी असलं पाहिजे. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी मुस्लिमांच्या मागण्यांसाठी 14 मुद्दे मांडले. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं बरं? त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं, की अलाहाबाद जो आहे, तर त्या अलाहाबादमध्ये मोहम्मद इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मुस्लिम लीगची या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानची कल्पना मांडण्यात आली. पाकिस्तान म्हणजे तिथं फक्त ते मोहम्मद इक्बाल काय म्हटले, या ठिकाणी मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड या ठिकाणी असलं पाहिजे. मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड असलं पाहिजे. असं सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या प्रकारचं गायन लिहिणारे या ठिकाणी मोहम्मद इक्बाल जे आहेत ते इथे या ठिकाणी या प्रकारची मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँडची मागणी करताना एकंदरीत या ठिकाणी दिसतं. म्हणजेच काय दुसरा पर्याय हा आपला इथे या ठिकाणी असला पाहिजे. तिसरं तर आपण बघितलं त्यानंतर काय झालं होतं लाहोर येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पाकिस्तानच्या मागणीचा ठराव करण्यात आला. म्हणजेच काय आधी तर काय पाकिस्तानची कल्पना मांडली आणि त्याच्यानंतर मुस्लिमांच्या स्वतंत्र होमलँड संदर्भात इथे या ठिकाणी ठराव पास झाला. म्हणजे पर्याय क्रमांक हे 3ऱ्या नंबरवर आलं पाहिजे आणि 4थ्या नंबरवर हे आलं पाहिजे हे लक्षात घ्या. तर अशी ही क्रोनॉलॉजी असणं गरजेचं आहे. आता ही क्रोनॉलॉजी कुठे आहे? तर तर सगळीकडे शेवटी आहे. पहिल्यांदा कुठे आहे बघा. इकडं आहे का? इकडं आहे का? तर इकडे आहे. या 2 पर्यायांमध्ये पहिल्यांदा आहे. त्याच्यानंतर येतो दुसरा नंबर बचा. कुठे आहे? तर इकडे आहे. मग लगेच आपला राइट आन्सर पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी असलं पाहिजे हे लक्षात घ्या. तर बघा जेव्हा तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या डेट जर माहिती असेल तर त्या डेट लिहा. अदरवाईज त्यावेळेसच्या घटना त्या तुम्ही या ठिकाणी आठवणं गरजेचं आहे. सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट लगेच तुम्हाला आठवला पाहिजे आणि मग या प्रश्न नीट वाचून त्याचं कुठली आधी घटना घडली आणि कोणती नंतर झाली, तर ते तुम्हाला थोडंसं इथं मांडणं गरजेचं राहील. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण इथं पाहूया. आता बघा यानंतरचा एक प्रश्न आहे जो पी-एस-आय मुख्य परीक्षा 2022च्या पेपरमध्ये विचारलेला आहे. आता बघा पी-एस-आय मुख्य परीक्षा 2022ला काय डॅश यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस आणि भविष्य निर्वाह निधी लागू केला या प्रकारचा प्रश्न आहे. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस आणि त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात आला. कोणी लागू केला असा प्रश्न आहे. इथे दिलं मंगलदास नाथूभाई, बी.एच. वाडिया, केशवजी नाईक आणि जमशेदजी टाटा. आता याचा संदर्भ जर आपण बघितला तर हे काय नेमकं आहे आणि हे कुठल्या पुस्तकातनं घेतलेलं आहे तर कथा स्वातंत्र्याची या पुस्तकामध्ये हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. काय नेमकी घटना होती ती नीट समजून घ्या. बघा 1900 आपल्याला माहिती असेल बघा 1917ला झाली होती रशियन राज्यक्रांती. रशियन राज्यक्रांती झाली आणि त्या रशियन राज्यक्रांतीमुळं पाहायला असं भेटतं, की संपूर्ण जगामध्ये कम्युनिस्टांचं एक मोठं वातावरण इथे या ठिकाणी निर्माण झालं. कम्युनिस्ट चळवळ जी आहे, तर त्या कम्युनिस्ट चळवळीचं मोठं वातावरण संपूर्ण जगभरामध्ये निर्माण त्या ठिकाणी होताना दिसून येतं. साहजिकच त्याच वातावरणाच्या माध्यमातून भारतामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि साम्यवादी विचारसरणी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात फैलावण्यात आली. या सगळ्या धर्तीवर भारतामध्ये ट्रेड युनियन इथे या ठिकाणी स्थापन झाले होते. कामगारांच्या चळवळीला मोठा गती या काळामध्ये निर्माण झाली होती आणि अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये 1928 ला 1928 मध्ये टिस्को जे आहे, तर त्या टिस्को इथे एक आंदोलन इथे या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. वास्तविक त्या टिस्कोची स्थापना कधीची आहे? 1906 ची आहे. आता पाहायला असं भेटतं 1928 ला टिस्कोमध्ये कामगारांचं एक मोठं आंदोलन झालं आणि लक्षात घ्या या आंदोलनाचं नेतृत्व कोणाकडे होतं? तर या आंदोलनाचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस जे आहे, तर त्या सुभाषचंद्र बोस यांच्याकडे या ठिकाणी होतं आणि या सुभाषचंद्र बोस यांनी कामगारांच्या लढ्याचं नेतृत्व करत असताना कामगारांसाठी बोनस आणि भविष्य निर्वाह निधी त्या ठिकाणी द्यावा या प्रकारची मागणी टिस्कोचे जे मालिक होते त्यांना त्या ठिकाणी केली
आणि त्यांनी नंतर ती मागणी इथे या ठिकाणी मंजूर केली. म्हणजेच काय? जमशेदजी टाटा हे या प्रश्नाचं राइट आन्सर या ठिकाणी आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे हे तुम्हाला कधी लक्ष देईल जेव्हा तुमचा अभ्यासावर पकड आहे. तेव्हा तुम्ही हिस्ट्री सारखा जो सब्जेक्ट आहे, तो अत्यंत बारकाईने, अत्यंत व्यवस्थितरित्या आणि तो त्या लेव्हलचा तुम्ही या ठिकाणी अभ्यासाल, तेव्हा हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होऊन जातील. आणि हे लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला अ, हलक्या स्वरूपातील प्रश्न असतात. मात्र मुख्य परीक्षेला हे तुम्हाला दिसून येतं, की थोडेसे या ठिकाणी क्लिष्ट स्वरूपातील प्रश्न असतात. तर अशा प्रकारचा हा प्रश्न इथे तुम्हाला दिसतो. त्यामुळे जमशेदजी टाटा हे याचं राइट आन्सर आणि त्याची पार्श्वभूमी टिस्को आंदोलन हे लक्षात असू द्या. जे सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वाखाली झालं होतं, असं एकंदरीत दिसतंय. ठीक आहे ना? चलो नेक्स्ट पाहूया आपण. पी-एस-आय मुख्य परीक्षा 2022 चा क्वेशन आहे. पी-एस-आय मुख्य परीक्षा 2022 चा क्वेशन आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी सुरू करण्यात पुढीलपैकी कोणी पुढाकार घेतला? अशा प्रकारचा प्रश्न आहे. स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी, ही कंपनी सुरू करण्यामध्ये कोणी पुढाकार घेतला? या प्रकारचा प्रश्न पी-एस-आय मुख्य परीक्षा 2022 च्या क्वेशन पेपर मधला आहे. लक्षात घ्या. फारसं काही कठीण नाहीये लक्षात घ्या. सोपाच प्रश्न आहे. तर तुम्ही त्या प्रश्नापर्यंत पोहोचलं पाहिजे. कुठल्या पुस्तकातून घेतलं हे? तर य. दी. फडकेंचं पुस्तक वाचून घ्या. खंड क्रमांक 1 य. दी. फडकेंचं पुस्तक. यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही बंगालच्या फाळणीशी संबंधित चर्चा करताल, तेव्हा तुम्हाला हा टॉपिक इथे या ठिकाणी अभ्यासायला मिळून जाईल. य. दी. फडकेंच्या पुस्तकामधनं हा प्रश्न घेतलेला आहे लक्षात घ्या. तर स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी कोणी सुरू केली? तर लक्षात घ्या, जमशेदजी टाटा, नानासाहेब देशमुख, हरिकेशव आणि लोकमान्य टिळक. तर उत्तर काय आहे? तर लोकमान्य टिळकांनी ही संघटना स्थापन केलेली आहे. हे लक्षात असू द्या. कधी स्थापन केलेली आहे स्वदेशी स्टोअर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड कंपनी? तर 1906 ला इथे या ठिकाणी स्थापन केली. जेव्हा बंगालची फाळणी झाली आणि त्या बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ स्वदेशी चळवळ भारतामध्ये सुरू झाली, तेव्हा स्वदेशी वस्तू प्रसारणी सभा आणि त्याचबरोबर स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी या 2 महत्त्वाच्या संघटना लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आल्या होत्या. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. लक्षात घ्या, हे नानासाहेब देशमुख जे आहे, हे नानासाहेब देशमुख म्हणजे कोण आहे? हे नानासाहेब देशमुख म्हणजे लोकहितवादी जे आहे, तर त्या लोकहितवाद्यांचा मुलगा म्हणजे नानासाहेब देशमुख, जो टिळकांच्या सोबत काम करत होता, हे लक्षात घ्या. तर नानासाहेब देशमुख आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांनी दोघांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली, जिचं नाव होतं स्वदेशी वस्तू प्रसारणी सभा. नाव नीट लक्षात असू द्या. त्याच्यावर बरेच वेळा प्रश्न कंबाईनच्या पेपरमध्ये विचारलेले आहेत. स्वदेशी वस्तू प्रसारणी सभा जी आहे, तर ती वस्तू प्रचारणी सभा ही या ठिकाणी स्थापन करण्यात आली. ती म्हणजे या ठिकाणी नानासाहेब देशमुख आणि लोकमान्य टिळक यांच्या माध्यमातून. आता लक्षात घ्या, हे लोकमान्य टिळकांनी स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी कोणाच्या मदतीनं हे केलेली आहे? तर त्यांचे एक मित्र होते सरदार बाळासाहेब नातू. सरदार बाळासाहेब नातू हे एक त्यांचे मित्र या ठिकाणी होते. त्यांच्या मदतीनं हे संघटना स्थापन केल्याचं दिसून येतं. या संघटनेमध्ये रतन टाटा देखील या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. अ, रतन टाटा म्हणजे आता जे निधन झाले ते नव्हे, तर त्यांच्या आधी पण एक रतन टाटा होते, जे स्वदेशी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेणारे होते. तर रतन टाटा जे आहेत ते देखील या सगळ्या परिस्थितीमध्ये, या चळवळीमध्ये या ठिकाणी होते. द्वारकानाथ धर्मसजी हे एक नाव लक्षात असू द्या. ठीक आहे ना? तर द्वारकानाथ धर्मसजी. तर द्वारकानाथ धर्मसजी हे देखील या स्वदेशी स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनीमध्ये ची स्थापना करण्यामध्ये या ठिकाणी सक्रिय होते. लोकमान्य टिळक, बाळासाहेब नातू, त्याचबरोबर या ठिकाणी रतन टाटा, द्वारकानाथ धर्मजी हे सगळे जे आहेत त्यांनी मिळून ही कंपनी स्थापन केलेली आहे असं दिसतं. आणि स्वदेशी वस्तू प्रसारणी सभा नानासाहेब देशमुख आणि लोकमान्य टिळक यांनी स्थापन केल्याचं आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे आता आपण इथे या ठिकाणी जाऊया. आता बघा, कंबाईन गट क गट क चा पेपर आता होतोय बघा 1 जूनला. तर कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2022 चा पेपर आहे. त्यामध्ये हा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला बघा. पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत? राष्ट्रीय महासभा म्हणजेच काँग्रेसमध्ये सामील झाल्या नाहीत. परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली. स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व अन्य मदत या ठिकाणी केली. तर ती कोण व्यक्ती आहे? अशा प्रकारची भूमिका मांडली. म्हणजे थेट पद्धतीने राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीत स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी नाही झाले. मात्र काँग्रेसला त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे.
कोण आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. बघूया आपण. जमनालाल बजाज, वाडीलाल लल्लूभी मेहता, घनश्यामदास बिर्ला, लाला शंकरलाल आणि वालचंद्र हिराचंद अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला दिसून येतो. तर बघा हे जमनालाल बजाज जर आपण इथं पाहिले, तर हे कधी होते का रे चळवळीमध्ये, राष्ट्रीय चळवळीमध्ये? तर होते, लक्षात घ्या. आपल्याला माहिती असेल नागपूरमध्ये जो झेंडा सत्याग्रह या ठिकाणी झाला. नागपूरमध्ये जो झेंडा सत्याग्रह या ठिकाणी झाला, तर त्या झेंडा सत्याग्रहामध्ये हे जमनालाल बजाज स्वतः सहभागी या ठिकाणी होते. त्यांची पत्नी जी होती, ती देखील या झेंडा सत्याग्रहाचं नेतृत्व करत होते, असं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर वाडीलाल लल्लूभी मेहता हे देखील असहकार चळवळ जर आपण बघितली, तर त्या असहकार चळवळीमध्ये सहभागी होते आणि याचबरोबर लाला शंकरलाल जर आपण बघितलं, तर लाला शंकरलाल देखील हे असहकार आणि सविनय कायदेभंग चळवळ या दोन्ही चळवळीमध्ये सहभागी होते, असं एकंदरीत पाहायला येतं. या प्रकारचे म्हणजे आपण आपल्या बॅचमध्ये एक टॉपिक घेतलेला आहे, की भांडवलदार जे आहे, तर त्या म्हणजे व्यापारी वर्गाची चळवळ किंवा भांडवलदारांची चळवळ. तर त्या टॉपिकमध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी इथे या ठिकाणी पाहायला भेटतील. ही नावं पण तुम्हाला इथे या ठिकाणी दिसून येतील. ठीक आहे. ज्यांनी बॅच आपली जॉइन केलेली आहे, कंबाईनची खास करून पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच, त्याच्यामध्ये तुम्हाला हा सगळा कंटेंट इथे या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात घ्या, आपली जी बॅच आहे ती अफलातून आहे. ती बॅच जर का तुम्ही व्यवस्थितरित्या केली, त्यातले नोट्स तुम्ही व्यवस्थितरित्या रेफर केलं, तर तुम्हाला कुठलं पुस्तक वाचण्याची पण आवश्यकता लागणार नाही. खास करून कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. त्यामुळं अ, या प्रकारचे सगळे प्रश्न हे आपल्या बॅचमधनं कव्हर झालेले आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. पुढे जाता बघा घनश्यामदास बिर्ला आणि वालचंद हिराचंद. आता यांच्याबद्दल काय? तर बघा घनश्यामदास बिर्ला आणि वालचंद हिराचंद यांच्याबद्दल मी या ठिकाणी थोडंसं बोलेल. तर घनश्यामदास बिर्ला यांनी एक संघटना स्थापन केली होती. जी.डी. बिर्ला ज्याला म्हटलं जातं. जी.डी. बिर्ला, ठीक आहे ना. आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांनी एक संघटना स्थापन केली होती. ज्या संघटनेचं नाव होतं फिक्की. तर फिक्की 1927 ला स्थापन करण्यात आली होती. जी एक भांडवलदार वर्गाची संघटना या ठिकाणी होती. ठीक आहे ना. तर या संघटनेनं कोणत्याही प्रकारच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये म्हणजे या संघटनेनं राष्ट्रीय चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नाही घेतला. मात्र राष्ट्रीय चळवळीला आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांनी केली होती, हे लक्षात घ्या. लक्षात घ्या, हे घनश्यामदास बिर्ला, पुरुषोत्तमदास ठाकूरदास 1919 च्या कायद्याअंतर्गत व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी म्हणून कायदे मंडळात सहभागी झाले होते आणि त्याचबरोबर 1932 च्या गोलमेज परिषदेमध्ये देखील भांडवलदारांचं प्रतिनिधित्व म्हणून घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास या ठिकाणी करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. वालचंद हिराचंद जर आपण इथं बघितलं, यांचं काय बरं योगदान आहे बघा. वालचंद हिराचंद जेव्हा आपण पाहतो बघा, जेव्हा नियोजन समिती गठीत झाली, इंडियन नॅशनल प्लॅनिंग कमिटी, भारतीय नियोजन समिती जेव्हा गठीत झाली. नियोजन समिती जी होती, ती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती? तर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली होती. कधी स्थापन झाली होती? 1938 साली स्थापन झाली होती. तर इंडियन नॅशनल प्लॅनिंग कमिटी, तर त्या कमिटीचे वन ऑफ द मेंबर वालचंद हिराचंद या ठिकाणी होते. यांनी पण राष्ट्रीय चळवळीला आर्थिक मदत केली, मात्र ते सक्रिय सहभागी होताना दिसून येत नाही, हे लक्षात घ्या. प्रश्न त्याच स्वरूपामधला आहे आणि म्हणून मग त्याचा राइट आन्सर क आणि ई या पद्धतीचा आहे. क आणि ई कुठे आहे दिसून येत असेल तर येस. तर क आणि ई हे आपल्याला पर्याय नंबर 3 मध्ये इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीचं हे उत्तर आपण इथे या ठिकाणी दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. तर फिक्की संघटना, त्या संघटनेशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे हे लक्षात असू द्या. आपल्या बॅचमध्ये घेतलं. इथे एक सांगतो मी तुम्हाला, की या भारतीय व्यापारी वर्गानं एक प्लॅन मांडला होता, ज्याला आपण बॉम्बे प्लॅन या नावानं इथे या ठिकाणी संबोधतो. बॉम्बे प्लॅन. ठीक आहे ना. बॉम्बे प्लॅन इथे या ठिकाणी मांडला गेला होता, ज्याला मुंबई योजना असं पण म्हटलं जातं. तर या मुंबई योजनेच्या माध्यमातून दिसून असं येतं, की काय होती मुंबई योजना, कधीची होती तर 1944 ची होती, लक्षात घ्या. 1944 चा. या संघटनेच्या माध्यमातून साम्यवाद हा आमचा शत्रू नाही, ही भूमिका घेतली गेली आणि खास करून असं म्हटलं गेलं, की साम्यवादाचे असे काही तत्व जे अ, राष्ट्रवादाला किंवा भारतीय भांडवलदारांना घातक नाही, त्या तत्वांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देतो. या प्रकारची भूमिका बॉम्बे प्लॅननी इथे या ठिकाणी मांडली. म्हणजेच काय? जमिनीचं आंशिक राष्ट्रीयकरण करण्यास, बँकांचं आंशिक राष्ट्रीयकरण करण्यास आम्ही इथे या ठिकाणी मान्यता देतो. जमीन सुधारणा धोरणाला पण आमचा या ठिकाणी इथं पाठिंबा राहील आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही कामगार आहेत, तर त्या कामगार जे आहेत, त्या कामगारांच्या मुलांना किंवा त्यांच्या संपूर्ण कामगारांच्या
कुटुंबासाठी आम्ही आर्थिक तरतुदीचा सहाय्य करू, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी बॉम्बे प्लॅनने इथं मांडली. म्हणजे गांधींचं जे स्वप्न होतं, की भांडवलदारांनी मिळालेला जो नफा आहे, तो एक नवी इंडस्ट्रीज टाकण्यापेक्षा कामगारांच्या हितासाठी तो पैसा खर्च करावा, त्यातला काही भाग खर्च करावा, हे ते गांधींचं स्वप्न होतं. ते गांधींचं स्वप्न या बॉम्बे प्लॅनच्या माध्यमातून पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. लक्षात घ्या, हे भारतीय नियोजन समिती आणि त्याचबरोबर बॉम्बे प्लॅन या दोघांनी भारताच्या पंचवार्षिक योजनेला एक प्रकारचं मार्गदर्शन केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हा महत्वाचा मुद्दा आपण इथे लक्षात घ्या. या पद्धतीचा हा प्रश्न पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला या ठिकाणी दिसतो. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. आता बघा, इथे प्रश्न दिलेला आहे कंबाईन्ड पूर्व परीक्षा 2022 चा पेपर आहे. कंबाईन्ड पूर्व परीक्षा 2022 आधीच म्हटलेलं आहे. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू करण्यात आली? भूमिगत चळवळ महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आली? आता बघा, भूमिगत चळवळ कधी होती बरं आपल्याकडे? भूमिगत चळवळ जर आपण इथं बघितली, तर ती कधी होती भूमिगत चळवळ? जर आपण थोडंसं आपल्या आपल्या बॅक हिस्ट्रीकडे गेलो, आपल्या स्वतंत्र लढ्याकडे या ठिकाणी गेलो, तर आपल्याला दिसून येतं, की भूमिगत चळवळ जी आहे, ही खास करून 1930 साली या ठिकाणी सुरू करण्यात आली. जेव्हा सविनय कायदेभंग चळवळ या ठिकाणी होता, तर तेव्हा सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान भूमिगत चळवळ इथे या ठिकाणी सुरू करण्यात आली होती, असं एकंदरीत दिसतं. आणि ही भूमिगत चळवळ ही सर्वप्रथम साताऱ्यामध्ये इथे या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या, की भूमिगत चळवळ हे साताऱ्यामध्ये इथे या ठिकाणी पहिल्यांदाच सुरू करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे ना. पुढे बघा, त्यानंतरचा प्रश्न आपण इथे पाहूया. आता पूर्व गट क 2022 चा पेपर आहे. गट क च्या पेपरमध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केलेला आहे? ठीक आहे ना. तर लोकमान्य टिळकांचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक असा कोणी केलेला आहे? पर्याय आहे ॲलन ह्यूम, सर व्हॅलेंटाईन चिरोल, अरविंद घोष आणि गोपाळ गणेश आगरकर. तर असे तर लक्षात घ्या, आता भारतीय संतोषाचे जनक सर्वांना जवळपास या ठिकाणी माहिती आहे. हा प्रश्न काय इतका कठीण नाहीये. लक्षात घ्या, व्हॅलेंटाईन चिरोल जे आहे, त्यांनी या ठिकाणी टिळकांना उद्देशून इंडियन अर्नेस्ट या नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. नाव नीट लक्षात घ्या. असा प्रश्न येईल बघा पुढे, इंडियन अर्नेस्ट हा ग्रंथ कोणी लिहिला? इंडियन अर्नेस्ट हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ व्हॅलेंटाईन चिरोलने लिहिला. आणि इंडियन अर्नेस्ट या ग्रंथामध्ये त्यांनी असंतोषाचे जनक म्हणून टिळकांना संबोधलेलं आहे. आणि म्हणून टिळकांनी या व्हॅलेंटाईन चिरोलच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा देखील या ठिकाणी केला होता. ही घटना आहे 1916 ची, हे लक्षात घ्या. या पद्धतीचं सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी इंडियन अर्नेस्ट या ग्रंथामध्ये लोकमान्य टिळकांना भारतीय संतोषाचे जनक म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, की टिळकांच्या वक्तव्यामुळं, त्यांच्या लिखाणामुळं, त्यांच्या भाषणांमुळं, त्यांच्या कृती कार्यक्रमांमुळे भारतामध्ये ब्रिटिश सत्तेला हादरे बसलेले आहेत. भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता ही या ठिकाणी कमकुवत बनलेली आहे. म्हणजेच काय, भारतीय जनमत हे असंतोषाकडे या ठिकाणी गेलेलं आहे. म्हणजे एक अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारच्या विरोधात टिळक करतायत, अशा प्रकारची भूमिका सर व्हॅलेंटाईन चिरोलने इथे या ठिकाणी मांडलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. ॲलन ह्यूम जर आपण बघितलं, तर ॲलन ह्यूम आपल्याला माहिती आहे, यावरचे प्रश्न पण आपण पाहिले. इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केलेली आहे या ॲलन ह्यूमनं. त्याच नंतर पुढे इंडियन नॅशनल काँग्रेस जेव्हा स्थापन झाली, तेव्हा 1906 पर्यंत हे ॲलन ह्यूम या काँग्रेसचे महासचिव या ठिकाणी होते, असं एकंदरीत दिसून येतं. हे ॲलन ह्यूम 1857 च्या उठावाच्या वेळेस ते या ठिकाणी पाहायला असं भेटतं, एक न्यायाधीश या ठिकाणी होते. आणि नंतर ते 1883 ला रिटायर्ड 1882-83 ला रिटायर्ड झाले आणि मग इंडियन नॅशनल युनियन स्थापन करून पुढे काँग्रेसची स्थापना करून ते काँग्रेसचे महासचिव हे त्या ठिकाणी बनल्याचं दिसून येतं. अरविंद कुमार घोष आपल्याला माहिती आहे. अरविंद कुमार घोष हे जहालमतवादी नेते या ठिकाणी होते. या अरविंद कुमार घोष यांनी काँग्रेसवर या ठिकाणी टीका केलेली आहे. काँग्रेसवर टीका केलेली आहे. त्यांची भूमिका या ठिकाणी काँग्रेसच्या मवाळ गट जो आहे, मवाळ गटावर या ठिकाणी टीका केलेली आहे. याच अरविंद बाबू जे आहे, ते क्रांतिकारी चळवळीशी पण संबंधित या ठिकाणी राहिले. आपल्याला माहिती आहे, अलीपूर षड्यंत्र केस जे आहे,
अलीपूर षडयंत्र केस. अलीपूर षडयंत्र केसमध्ये त्यांचं या ठिकाणी नाव गोवलं गेलं होतं. मात्र नंतर त्यांची मुक्तता अ, इथे या ठिकाणी करण्यात आली. हे लक्षात घ्या. गोगा आगरकर आपल्याला माहिती आहे, एक मोठे समाज सुधारक या ठिकाणी राहिलेले आहेत. आगरकरांचं एक आत्मचरित्र आहे. ज्या आत्मचरित्राचं नाव आहे फुटके नशीब. फुटके नशीब नावाचं आत्मचरित्र हे आगरकर इथे या ठिकाणी लिहिताना दिसून येतात. सुधारक नावाचं वृत्तपत्र देखील ते या ठिकाणी चालवतात. याच्या आधी केसरीमध्ये ते लिखाण करत या ठिकाणी होते. आगरकर जे आहे त्यांनी शेक्सपियर जो आहे तर त्या शेक्सपियरचं जे काही हॅम्लेट नावाचं जे नाटक आहे त्याचं मराठीत भाषांतर या ठिकाणी केलं आणि त्या मराठी भाषांतराचं नाव विकार विलसित या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. विकार विलसित हे नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हॅम्लेटचं मराठीत भाषांतर आगरकर करतात. त्याचं नाव विकार विलसित असं या ठिकाणी ठेवतात. आगरकरांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे, की डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ देखील त्या ठिकाणी आगरकर इथे या ठिकाणी लिहिताना एकंदरीत दिसून येतात. तर या पद्धतीचे महत्त्वाचे आगरकर हे आपल्याला पाहायला भेटतात. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चा पेपर आहे. त्याच्यामध्ये हा एक प्रश्न विचारला गेला. खाली दिलेली विधाने कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? म्हणजे संघटनेचं नाव पर्यायामध्ये दिलेलं आहे आणि विधानं दिलेली आहेत. तुम्हाला ओळखायची ती संघटना कोणती आहे? आता बघा, लोकांच्या मागण्या इंग्लंडमधील सरकारपर्यंत त्यांनी पोहोचवल्या. लोकांच्या ज्या मागण्या होत्या त्या ब्रिटन सरकारपर्यंत त्यांनी पोहोचवल्या. चलो. व्ही.एन. मंडलिक बघा, व्ही.एन. मंडलिक मोस्ट आय-एम-पी आणि नवरोजजी सर दुनखी हे पुढारी असोसिएशनमध्ये सामील झाले. ठीक आहे ना. तर व्ही.एन. मंडलिक, व्ही.एन. मंडलिकांबद्दल मी बोलेल तुम्हाला. पुढे बघा, युरोपियन अधिकाऱ्यांच्या गळलठ्ठ पगाराचा त्यांनी निषेध पण केला आणि हिंदू, पारसी, मुस्लिम, पोर्तुगीज, ज्यू यांचे पुढारी एकत्र आले. बघा, आपल्याला लक्षात येतं, की हे जे 2 महत्त्वाचे सेंटेन्सवरनं आपल्याला हे लक्षात येतं, ही संघटना कोणती आहे. तर राइट आन्सर पाहूया आपण. बॉम्बे असोसिएशन, इंडियन असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. आता व्ही.एन. मंडलिक म्हणजे खूप हदीचे आहेत. जेव्हा महाराष्ट्र समाज सुधारणाची चळवळ सुरू झाली, तेव्हा ज्ञान प्रसारक सभा स्थापन झाली होती. तर ज्ञान प्रसारक सभेशी संबंधित व्यक्ती होते, ते म्हणजे व्ही.एन. मंडलिक. म्हणजे हे अगदी सुरुवातीचा कालखंड आहे. अगदी सुरुवातीचा कालखंड म्हणजे व्ही.एन. मंडलिक यांचा कालखंड जर आपण बघितलं तर साधारण 1848 ला ज्ञानप्रसारक सभा स्थापन झाली. म्हणजे याशी संबंधितच कुठलीतरी संघटना असली पाहिजे आणि ज्या संघटनेमध्ये हिंदू, पारसी, मुस्लिम, पोर्तुगीज, ज्यू धर्मीय लोक होते. कोणती ती संघटना? तर ती आहे बॉम्बे असोसिएशन, जी 1852 साली स्थापन झालेली आहे. 51-52 च्या दरम्यान स्थापन झालेली आहे. बॉम्बे असोसिएशन दादाभाई नौरोजी आणि जगन्नाथ शंकर शेठ यांनी स्थापन केलेली संघटना. या संघटनेमध्ये व्ही.एन. मंडलिक होते. या संघटनेमध्ये हिंदू, पारसी, मुस्लिम, पोर्तुगीज आणि ज्यू धर्मीय लोक या ठिकाणी होते. या संघटनेनं भारतीय लोकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या आणि या संघटनेनं युरोपियन अधिकाऱ्यांच्या गळलठ्ठ पगाराचा निषेध देखील या ठिकाणी केला, असं एकंदरीत दिसतं. बॉम्बे असोसिएशन याचा राइट आन्सर आहे, लक्षात घ्या. इंडियन असोसिएशन जर आपण इथं बघितलं तर इंडियन असोसिएशन ही कोणी स्थापन केली होती? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे ना. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची ही संघटना इंडियन असोसिएशन या ठिकाणी राहिलं. साहजिकच ही संघटना 1878 च्या दरम्यान या ठिकाणी 1876-78 च्या दरम्यान ही स्थापन झालेली आहे, हे लक्षात घ्या. अ, 76 करू आपण. तर 76 ला ही संघटना या ठिकाणी स्थापन झालेली आहे. इंडियन असोसिएशनचं वैशिष्ट्य काय? तर इंडियन असोसिएशनला इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲजिटेशन या नावानं पण संबोधलं जातं. याचं कारण असं आहे, की 1878 ला जेव्हा लॉर्ड लिटननं भारतीय आय-सी-एस-सी परीक्षा देणाऱ्या भारतीय तरुणांचा वयोगट जेव्हा कमी केला, तेव्हा संपूर्ण भारतामध्ये याच इंडियन असोसिएशननी संपूर्ण भारतामध्ये आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं आणि सिव्हिल सर्व्हिसच्या वयोगट हा वाढवावा यासाठी प्रयत्न केले होते, लक्षात घ्या. ईस्ट इंडिया असोसिएशन ही दादाभाई नौरोजींनी लंडनमध्ये स्थापन केलेली संघटना 1866 सालची आहे आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ज्याला आपण एच-आर-ए या ठिकाणी म्हणतो, तर ती एच-आर-ए ही 1924 ला कानपूरमध्ये स्थापन झालेली संघटना या ठिकाणी आहे. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. डॉक्टर सचिंद्रनाथ सन्याल हे या संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी होते. सचिंद्रनाथ सन्याल यांचं एक अ, आत्मचरित्र आहे. ज्या आत्मचरित्राचं नाव आहे बंदी जीवन. लक्षात घ्या, सचिंद्रनाथ सन्याल बंदी जीवन या ठिकाणी आत्मचरित्र लिहित आहेत. हे या ठिकाणी लक्षात घ्या. या पद्धतीचं आणि एच-आर-ए तर ही क्रांतिकारी संघटना होती. आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, हा प्रश्न आहे वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चा.
सरकारी शिष्यवृत्ती घेऊन इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश यूकेला गेले आणि परंतु त्याऐवजी ते त्या ठिकाणी सावरकरला जाऊन मिळाले. तर यूके, युनायटेड किंगडमला या ठिकाणी गेले आणि त्यानंतर सावरकरांना जाऊन मिळाले. सावरकर त्यावेळेस कुठे होते? तर सावरकर त्यावेळेस इंडिया हाऊसमध्ये या ठिकाणी होते. हे लक्षात घ्या. इंडिया हाऊस. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? तर श्यामजी कृष्ण वर्मा जे आहेत त्यांनी या ठिकाणी केलेली होती. अ, तर हा मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न याशी संबंधित आहे. तर श्यामजी कृष्ण वर्माने तर इंडिया हाऊसची स्थापना केली. ठीक आहे. पण इथं विचारलं काय? ते सावरकरांना जाऊन मिळाले. सावरकर इंडिया हाऊसमध्ये होते आणि इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्माने केली. म्हणजे हा पर्याय असा नसणारच आहे. ठीक आहे ना. कारण श्यामजी कृष्ण वर्मनच्या इंडिया हाऊसमध्ये सावरकर होते लक्षात घ्या. म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा हा या पर्यायाचं उत्तर असणार आहे. मुकुंद देसाई, पांडुरंग महादेव बापट आणि विष्णू गणेश पिंगळे. लक्षात घ्या याचं राइट आन्सर आपण बघितलं तर सेनापती बापट आहे लक्षात घ्या. पांडुरंग महादेव बापट म्हणजेच या ठिकाणी सेनापती बापट हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि हेच सेनापती बापट जे होते, ते या ठिकाणी पाहायला भेटतं. सरकारी शिष्यवृत्ती घेऊन इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी ते तिकडे गेले. आता सावरकरांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली का? तर नाही मिळाली. तर सावरकरांना जी मिळाली होती, तर ती श्यामजी कृष्ण वर्मांनी लागू केलेली शिवाजी स्कॉलरशिप दिली गेली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळं इथं हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सरकारी शिष्यवृत्ती बापटांना मिळाली होती, हे लक्षात घ्या. ठीक आहे. विष्णू गणेश पिंगळे यांचं नाव जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे यांच्या नावासंदर्भात सातत्याने प्रश्न विचारतात. पुण्यामधले हे व्यक्ती या ठिकाणी होते आणि हे विष्णू गणेश पिंगळे जे होते मराठी व्यक्ती, पुण्यामधले व्यक्ती आणि यांनी या ठिकाणी गदर आंदोलनामध्ये सहभाग या ठिकाणी घेतला होता, हे लक्षात घ्या. तर गदर आंदोलनाशी संबंधित या ठिकाणी ही व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसते, विष्णू गणेश पिंगळे आणि यांनी 1915च्या दरम्यान 1915च्या दरम्यान पंजाबचा जो भाग आहे, तर त्या पंजाबच्या भागामध्ये इंग्रजी सरकार उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. यांच्यासोबत रासबिहारी बोस होते. रासबिहारी बोस नंतर इंग्रजांच्या हातून निसटले आणि विष्णू गणेश पिंगळेंना अटक करण्यात येऊन त्यांना 1915ला फाशीची शिक्षा झाली, असं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीचा हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी पाहिलेला आहे. वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चा पुढचा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतो बघा. वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चा प्रश्न आहे. यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र सविनय कायदेभंग चळवळीला विलेपार्लेहून सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाला पाठिंबा मिळाला. आता बघा, हा जो प्रश्न तुम्हाला इथं दिलेला आहे, तो इयत्ता 11वीच्या स्टेट बोर्डमधनं आलेला आहे. मी वारंवार तुम्हाला सांगेल, जे पण कोण विद्यार्थी कंबाईनची तयारी करत आहेत, त्यांनी इयत्ता 11वीचं जे जुनं पुस्तक होतं महाराष्ट्राचा इतिहास, ते पुस्तक या ठिकाणी वाचणंही वाचणं आहे आणि सोबतच कथा स्वातंत्र्याची कुमार केतकर आणि य.दी. फडक्यांचे पहिला आणि दुसरा खंड हा वाचावाच लागणार आहे, हे लक्षात घ्या. कारण त्याशी संबंधित प्रश्न इथे या ठिकाणी विचारले जात आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे ना. यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र सविनय कायदेभंग चळवळ समितीला विलेपार्लेहून सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाला पाठिंबा मिळाला. ते कोण होते? तर वा. दास्ताने, शंकरादेव, किशोरलाल मशरूवाला आणि अनंत वासुदेव सहस्त्रबुद्धे. लक्षात घ्यायचं हे व्यक्ती होते शंकरादेव. ठीक आहे ना. शंकरराव यांच्या अध्यक्षतेखाली पुणेमध्ये महाराष्ट्र सविनय कायदेभंग समितीची स्थापना झाली होती. हे लक्षात घ्या. आणि विलेपार्लेहून सविनय कायदेभंगाच्या चळवळीला इथं पाठिंबा मिळाला होता, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं विचारले महाराष्ट्र सविनय कायदेभंग समिती जी स्थापन झाली, ती कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? तुमच्या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये आहे. शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शंकरराव देव हे खूप मोठे नेते त्या काळामध्ये होते. यांची तशी एंट्री जर बघितली तर 1920 साली झाली. आपल्याला माहिती आहे, की पुण्यामध्ये जेव्हा या ठिकाणी मुळशी सत्याग्रह झाला, तेव्हा महात्मा गांधींनी मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व यांच्याकडे सोपवलं होतं. हे लक्षात घ्या. तर मुळशी सत्याग्रह जो आहे, तर त्या मुळशी सत्याग्रहाचे सत्याग्रही, पहिले सत्याग्रही म्हणून गांधींनी कोणाची निवड केली होती? तर शंकरराव देव यांची निवड केली आणि नंतर त्या चळवळीमध्ये जेव्हा सेनापती बापट आले, तेव्हा त्या चळवळीला मोठं हिंसक वळण इथे या ठिकाणी लागलं गेलं, असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन ए-एस-ओ मुख्य 2019 चा पेपर आहे. डॉक्टर आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चळवळीची त्यांच्या कालानुक्रमाने मांडणी करा. बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही चळवळीचे नेतृत्व केलं, त्याची कालानुक्रमे मांडणी करा. काळाराम मंदिर सत्याग्रह, 14 तोळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन आणि त्याचबरोबर धर्मांतराची चळवळ. ठीक आहे ना? अशा प्रकारचे. आता बघा कालानुक्रमे
मांडणी करा. असे जेव्हा प्रश्न येतात ना, तेव्हा थेट डेट लिहून टाकायच्या. कोणत्या वर्षी कोणतं घटना घडली. आता बघा काळाराम मंदिर सत्याग्रह जर आपण बघितला, तर हा 1930 ला सुरू करण्यात आला. माहिती आहे आपल्याला. चवदार तळे सत्याग्रह जर आपण बघितला, त्याची डेट आहे 20 मार्च 1927 ला. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं मनुस्मृती दहन. मनुस्मृती दहन या दरम्यान पाहायला भेटतं, की 25 डिसेंबर 1927 ला इथे या ठिकाणी झालं. तर ते महाडमध्येच मनुस्मृती दहन या ठिकाणी केलं गेलं हे लक्षात घ्या. म्हणजे काय घटना घडली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जेव्हा 20 मार्च 1927 ला महाड येथे 14 तळे सत्याग्रह झाला. त्यावेळेस पाहायला असं भेटतं, की सत्याग्रह झाल्यानंतर तिथले जे काही कर्मठ ब्राह्मण होते, त्यांनी त्या 14 तळाचं शुद्धीकरण केलं. त्याच्यामध्ये गोमूत्र, त्याच्यामध्ये गाईचं शेण आणि यज्ञविधी करून त्या तळ्याचं शुद्धीकरण केलं. बाबासाहेब आंबेडकर ह्या सगळ्या बातम्या सगळीकडे पसरल्या. बाबासाहेब आंबेडकर तसे पाहिले तर अत्यंत धैर्यवान या ठिकाणी राहिलेले आहेत आणि अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस गप्प नाही बसले, तर ते परत महाडला गेले आणि त्याच महाडच्या भूमीमध्ये परत एक सभा त्यांनी घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी मनुस्मृतीचं दहन इथे या ठिकाणी केलं, की जी मनुस्मृती शूद्र अतिशूद्र समाजाला, भारतातील स्त्रियांना अवमानाचं जीवन या ठिकाणी देत आहे आणि ज्या मनुस्मृतीमुळे भारतीय खास करून अस्पृश्य वर्गाच्या वाट्याला हे हे अमानवी जीवन आलेलं आहे. तर तेच धर्मसंहिता या ठिकाणी जाळून टाकायची, या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहनाच्या वेळेस केली. आणि लक्षात घ्या विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मनुस्मृतीचं दहन नाही झालं. त्या सगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब होते, नक्की होते. मात्र मनुस्मृती दहनाचा जो कार्यक्रम आहे, एका ब्राह्मण व्यक्तीच्याच हातून करण्यात आलेला आहे आणि ती व्यक्ती या ठिकाणी बापूसाहेब सहस्त्रबुद्धे या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन इथे या ठिकाणी झालेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. आणि त्यानंतर मग धर्मांतराची चळवळ. तर लक्षात घ्या धर्मांतराची चळवळ जर बघितलं तर 1935 ला बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याची घोषणा केली नाशिकमधल्या येवला या ठिकाणी. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, की "मी हिंदू म्हणून जन्माला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही." आणि मग पुढे 1956 ला त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार इथे या ठिकाणी केल्याचं दिसतं. तर या पद्धतीचं आहे म्हणजे एकदा का डेट आल्या, की हा प्रश्न सहज सोपा होऊन जातो. पहिलं तर तुमचं असलं पाहिजे महाड 14 तळ म्हणजे ब पहिलं असलं पाहिजे. तर ब इथे आहे, इथे आहे. त्याच नंतर मग तुमचा मनुस्मृती दहन असलं पाहिजे. तर क आलं पाहिजे. तर क पण इथे आहे आणि इथं पण आहे. त्याच नंतर मग तुमचे असलं पाहिजे काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 ला आहे. मग अ आलं पाहिजे आणि त्यानंतर ड म्हणजेच काय पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राइट आन्सर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस तुम्ही या ठिकाणी जरूर करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चलो आता आपण पुढचा प्रश्न इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, एसो मुख्य परीक्षा 2019 चा प्रश्न आहे. प्रश्न दिलेला आहे डायडॅश यांना राजद्रोहात्मक पुस्तक छापल्याबद्दल 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. काही अटी मान्य केल्यास त्यांची मुक्तता करण्याचा प्रस्ताव इंग्रज सरकारनं 1924 मध्ये ठेवला. परंतु त्यांची सशर्त सुटका करून घेण्यास त्यांनी नकार दिला. ती कोण व्यक्ती आहे? हसरत मोहाणी, रंगराव दिवाकर, रामभाऊ प्रधान आणि बी.जी. हार्निमल. हे लक्षात घ्या. आता बघा, हे जे हार्निमल आहे ना, हार्निमल यांच्यापासून मी तुम्हाला सुरुवात करतो बघा. हे बी.जे. हार्निमल म्हणजे कोण आहे? तर बेंजामिन हार्निमल आहे. या बेंजामिन हार्निमल यांचा तसा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतला प्रवास जर आपण बघितला, तर तो कधीपासून सुरू झाला? तर तो सुरू झाला 1913 पासून. काय घटना घडली होती? तर यांनी बॉम्बे क्रॉनिकल नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं. ठीक आहे ना. तर बॉम्बे क्रॉनिकल हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं. ते वर्तमानपत्र फिरोजशहा मेहता आणि त्याचबरोबर या ठिकाणी बी.जी. हार्निमल यांनी या ठिकाणी एकत्र येऊन सुरू केलं. त्यानंतर हार्निमल पुढे जाऊन पाहायला भेटतात. महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये सहभागी होतात. 1918 ला जेव्हा सत्याग्रह सभा स्थापन झाली. सत्याग्रह सभा जेव्हा सुरू झाली, तेव्हा त्या सत्याग्रह सभेचे उपाध्यक्ष हे बेंजामिन हार्निमल होते. अध्यक्ष कोण होते? तर महात्मा गांधी होते. सत्याग्रह सभा कशासाठी होती? तर रौलट कायद्याचा निषेध करण्यासाठी होती आणि संपूर्ण भारतामध्ये रौलट कायद्याच्या विरोधात जे वातावरण आंदोलन निर्माण केलं, तर सत्याग्रह सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलं. तर लक्षात घ्या, ह्या बेंजामिन हार्निमल या सत्याग्रह सभेचे उपाध्यक्ष होते. 1919 ला जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडलं गेलं, त्यानंतर सरकारवर यांनी टीका केली
आणि म्हणून मग ब्रिटिश सरकारने 1920 ला यांना भारतातून हद्दपार करण्याची नोटीस बजावली आणि ते हद्दपार या ठिकाणी झाले. तर भारतातनं खूप अनेक वर्ष हे हद्दपार झाले. 1920 पासनं साधारणतः 1940-44 पर्यंत ते भारताच्या बाहेरच होते हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रश्न इथं डेट दिलेली आहे 1924 चा कालखंड लक्षात घ्या. त्यामुळे हार्निमल हे याचं उत्तर या ठिकाणी नक्कीच नाही. हजरत मोहानी जर आपण बघितलं तर हो, हजरत मोहानी पण एक महत्त्वाची व्यक्ती या ठिकाणी आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये. एक उर्दू शायर हे देखील या ठिकाणी राहिले आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान हे त्या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. आपण हजरत मोहानी जे आहे एक शायर या ठिकाणी राहिलेले आहेत. स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. कम्युनिस्ट चळवळीशी पण त्यांचं कनेक्शन इथे या ठिकाणी राहिलं. ते तुरुंगामध्ये पण या ठिकाणी गेले होते हे लक्षात घ्या. परंतु दिलेलं जे वर्णन होतं ते ते या पद्धतीचं या ठिकाणी नाहीये किंवा हजरत मोहानीशी संबंधित इथे या ठिकाणी नाहीये. मग यामध्ये राइट आन्सर काय आहे? तर राइट आन्सर आहे रंगराव दिवाकर. रंगराव दिवाकर हे या प्रश्नाचं राइट आन्सर इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. आता रंगराव दिवाकर जर आपण बघितलं, तर लक्षात घ्या हे मूळचे कर्नाटकचे होते. मात्र पुढे जाऊन ते बॉम्बे प्रेसिडेन्सीमधनं संविधान सभेवर गेलेले होते आणि हे रंगराव दिवाकर हे गांधींच्या चळवळीपासून जॉइन झालेले होते हे लक्षात घ्या. राष्ट्रीय चळवळीमध्ये सक्रिय झाले होते. यांनी कर्मवीर नावाचं एक नियतकालिक चालवलं होतं. ज्या नियतकालिकामध्ये सरकारवर त्यांनी खूप जास्त कठोर प्रहार आणि सरकारवर टीका केलेली होती. सरकारवर टीका केल्यामुळं या वर बंदी आणली गेली आणि त्या पत्राचे संपादक असणारे रंगराव दिवाकर यांना 2 वर्षाचा तुरुंगवास सहन करावा लागला. मात्र सरकारने त्यांची सुटका करण्याची भूमिका घेतली, मात्र त्यांनी त्या सुटकेला नकार दिला. 2 वर्षाच्या तुरुंगवासानंतर 1926-27 ला पुन्हा ते राष्ट्रीय चळवळीमध्ये या ठिकाणी जॉइन होतात आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीवरनं ते या ठिकाणी संविधान सभेचे सदस्य नंतर या ठिकाणी बनतात. काँग्रेस एक महत्त्वाचा चेहरा, महत्त्वाचा कार्यकर्ता. खास करून कन्नड भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी साहित्याची रचना केलेली आहे. हे रंगराव दिवाकर हे लक्षात घ्या. तर कर्मवीरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात असू द्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. पी-एस-आय मुख्य परीक्षा 2019 चा पेपर आहे बघा. यामध्ये म्हटलं लोकमान्य टिळकांनी 23 एप्रिल 1916 ला पुण्यामध्ये न्यायदाची स्थापना केली. आता या डेटला टिळकांनी पुण्यामध्ये कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर प्रभाकर तर हे वर्तमानपत्र होतं. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुण्यामध्ये स्थापन झाली. मात्र डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं स्थापना वर्ष हे 1884 च्या ठिकाणी आहे. फर्ग्युसन कॉलेज जर आपण बघितलं तर 1885 ची स्थापना आहे. फर्ग्युसन कॉलेजचं. ज्या कॉलेजमध्ये माझं शिक्षण पण कंप्लीट झालेलं आहे बघा. माझं बी-ए कंप्लीट फर्ग्युसनमध्ये झालं. त्यामुळे माहिती आहे 1885 ला स्थापन झालेलं आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884 ची आहे. होम रूल लीग. तर आता होम रूल लीगची स्थापना आहे 1916 ची. बरोबर आहे. फक्त लक्षात ठेवा हे संघटन या प्रश्नामध्ये थोडीशी चूक आहे. हे पुण्यामध्ये नाही स्थापन झालं. ठीक आहे ना. होम रूल लीग जी स्थापन झाली त्याच्यासाठी टिळकांनी बेळगावला अधिवेशन घेतलं होतं आणि बेळगावमध्ये हे होम रूल लीग स्थापन करण्यात आली. रेफरन्स देतो यदी फडकेंचं पुस्तक लक्षात घ्या. यदी फडकेंच्या दुसऱ्या खंडामध्ये होम रूल लीगबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. त्यामुळे होम रूल लीग स्थापन झाली बेळगावमध्ये लक्षात घ्या. आता होम रूल लीगमध्ये आपण पाहू शकतो, की या होम रूल लीगची स्थापना करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं बेळगावमध्ये आणि जोसेफ बाप्तिस्टा यांना इथे या ठिकाणी अध्यक्ष करण्यात आलेलं होतं, असं एकंदरीत दिसून येतं. तो बाप्तिस्टा जोसेफ बाप्तिस्टा जे आहे, तर ते या होम रूल लीगचे अध्यक्ष इथे या ठिकाणी बनले. आणि टिळकांच्या होम रूलच्या एका शाखेचे अध्यक्ष लाला लजपतराय होते, जे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. त्या प्रकारचे डिटेल आपण बॅचमध्ये होम रूल बद्दल सगळं शिकवलेलं आहे. ठीक आहे. हा प्रश्न या प्रश्नाशी संबंधित हे महत्त्वाचं उत्तर आपण इथं पाहिलं. चलो त्यानंतरचा प्रश्न पाहूया, जो कंबाईन्ड गट ब पूर्व 2019 चा पेपर आहे. प्रतियोगी सहकारिता पक्ष स्थापनेत यांचा सहभाग होता. आता बघा हा खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. प्रतियोगी सहकारिता पक्ष कधी स्थापन झाला? का स्थापन झाला? कोणत्या पार्श्वभूमीवर स्थापन झाला? हे जर माहिती असलं, तर मग तुम्हाला त्याचं उत्तर सहजरित्या सापडेल. काय होतं नीट घटना? नीट समजून घ्या. बघा काय घडलं गेलं, की जेव्हा 1919 चा कायदा गठीत झाला. थोडंसं मी डिटेलमध्ये बोलेल या प्रश्नासंदर्भात. 1919 चा कायदा जेव्हा स्थापन झाला, तेव्हा या कायद्यामध्ये होती डायरकी आणि त्या डायरकीला मोठ्या प्रमाणात विरोध भारतातून होताना एकंदरीत दिसून येतो.
साहजिकच महात्मा गांधी काँग्रेसनं या 1919च्या कायद्याचा बहिष्कार केला आणि त्या विरोधामध्ये एक चळवळ भारतामध्ये सुरू केली, जिला आपण असहकार चळवळ असं या ठिकाणी म्हणतो. टिळकांनी असहकार चळवळीला पाठिंबा दिला नव्हता, हे लक्षात घ्या. ही असहकार चळवळ ही टिळकांना अमान्य या ठिकाणी होती. त्याचं कारण असं होतं, टिळकांचं म्हणणं या ठिकाणी असं राहिलं, की जर का 1919च्या कायद्याच्या माध्यमातून जर का भारतीयांना अर्धी भाकर दिली असेल, तर ती भाकर अर्धी भाकर खाऊन भारतीयांनी नव्या लढ्यासाठी तयार झालं पाहिजे. असहकार चळवळ इंग्रजांच्या विरोधात असहकार चळवळ चालवणं हे काही याचा पर्याय नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून मग एका बाजूला 1920च्या निवडणुका होणार होत्या. त्या निवडणुकीवर काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. मात्र दुसऱ्या बाजूला टिळक एप्रिल 1920 साली आपला एक नवा राजकीय पक्ष काँग्रेस अ, लोकशाही पक्ष या प्रकारचा पक्ष स्थापन करतात. काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी या नावाचा पक्ष स्थापन करताना दिसून येतं. दुर्दैव असं टिळकांचं 1 ऑगस्ट 1920 ला निधन झालं आणि त्यामुळे हा पक्ष अस्तित्वात आलाच नाही. टिळकांच्या सोबत जे लोक या ठिकाणी होते, ते सर्व लोकांनी नाईलाजास्तव काँग्रेसची प्रतिष्ठा राखण्यासाठी असहकार चळवळ इथे या ठिकाणी असहकार चळवळीमध्ये सहभाग घेतला. जसं बॅरिस्टर मुकुंदराव जयकर वगैरे, वगैरे. आता झालं असं असहकार चळवळ सुरू महात्मा गांधींनी केली आणि नंतर या असहकार चळवळीचा शेवट आपण पाहू शकतो 1922 ला या ठिकाणी झाला. चौरा-चौरी घटनेमुळं असहकार चळवळीला स्थगिती मिळाली. 1922 नंतर याच काँग्रेसमध्ये एक नवा राजकीय पक्ष स्थापन झाला, ज्याचं नाव होतं स्वराज्य पक्ष. ज्याचं नाव काय होतं? तर स्वराज्य पक्ष. आता लक्षात घ्या, जे लोक टिळकांचे होते किंवा टिळकांचे अनुयायी होते, ज्यांनी केवळ काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी असहकार चळवळीला पाठिंबा दिला होता, ते सारेच्या सारे नंतर स्वराज्य पक्षामध्ये आले आणि स्वराज्य पक्षामध्ये राहून त्यांनी स्वराज्य पक्षासाठी काम केलं. मात्र 1925 ला जेव्हा आपण पाहतो चित्तरंजन दासचं निधन झालं, मोतीलाल नेहरूकडे लीडरशिप या ठिकाणी गेली. त्यानंतर मग या स्वराज्य पक्षामध्ये जे लोक होते ते बाहेर पडतात आणि एक नवा राजकीय पक्ष प्रतियोगी सहकार्याचा पक्ष स्थापन करतात. प्रतियोगी सहकारिता पक्ष हा कशाच्या आधारावर स्थापन झाला? तर लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारिता हे जे तत्व मांडलं होतं. नीट समजून घ्या. लोकमान्य टिळकांनी इथे लिहितो मी, जे प्रतियोगी प्रतियोगी सहकारिता हे जे तत्व मांडलं होतं, तर त्या प्रतियोगी सहकारिता या तत्वाच्या आधारावर प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाची स्थापना करताना केळकर, पंडित मदन मोहन मालवीय, डॉक्टर बाळासाहेब मुंजे आणि लोकनायक बापूसाहेब आणे हे चौघही सहभागी या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग या पर्यायाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड हे या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. या पद्धतीचा हा प्रश्न व्यवस्थित त्या ठिकाणी पहा. याच काळामध्ये एक नवा राजकीय पक्ष पण स्थापन झाला. ज्याचं नाव होतं स्वतंत्र काँग्रेस पक्ष. जो स्वतंत्र काँग्रेस पक्ष हा स्थापन केला होता लाला लजपत राय आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केला होता, हे लक्षात घ्या. नंतर 1926 ला स्वतंत्र काँग्रेस पक्ष स्थापन झाला. म्हणजे मालवीय त्यावेळेस प्रतियोगी सहकारिता पक्षामध्ये पण होते आणि स्वतंत्र काँग्रेस पक्षामध्ये पण होते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना? पुढे बघा. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2018 चा पेपर आहे. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना डायटश आणि यांच्या प्रयत्नांनी झाली. कोल्हापूर प्रजा परिषद आता माहिती आहे आपल्याला, या प्रजामंडळ काय होती? तर लक्षात घ्या, नरेंद्र मंडळाला अपोज करून प्रजामंडळाची स्थापना झालेली होती. जिथं-जिथं संस्थानिक आहे, त्या संस्थानिकांच्या विरोधामध्ये भारतीय प्रजेनं एकत्र येऊन प्रजामंडळ स्थापन केली होती. कोल्हापूर संस्थानामध्ये पण ही प्रजामंडळ होती. माधवराव बागल, रत्नप्पा कुंभार, दामोदर भिडे, दामोदर जोशी, हनुमंतराव कुलकर्णी रत्न, गंगाधरराव देशपांडे, खंडेराव बागल आणि दामोदर जोशी. लक्षात घ्या, याचं राइट आन्सर काय आहे? तर माधवराव बागल. माधवराव बागल आणि रत्नप्पा कुंभार ही व्यक्ती आपल्याला हे 2 व्यक्ती या ठिकाणी दिसून येतात, की जे कोल्हापूर प्रजा परिषदेचे प्रदेशाची स्थापना यांनी या ठिकाणी केली होती, हे लक्षात घ्या. माधवराव बागल यांच्या सामाजिक चळवळीतलं योगदान पण मोठं या ठिकाणी राहिलेलं आहे. माधवराव बागलांनी 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा जो आहे, हा कोल्हापूरमध्ये या ठिकाणी इथं स्थापन केला होता, असं एकंदरीत दिसला. तेव्हा महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या संदर्भात जेव्हा नेहरू या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते, तेव्हा खूप मोठा मोर्चा माधवराव बागलच्या नेतृत्वाखाली अ, इथे या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी माधवराव बागल यांनी इथे या ठिकाणी काढला होता, असं एकंदरीत दिसतं. दामोदर भिडे, दामोदर जोशी, हनुमंतराव कुलकर्णी, गंगाधरराव देशपांडे हे क्रांतिकारक चळवळीचे नेते या ठिकाणी होते, लक्षात घ्या.
तर या पद्धतीचा हा प्रश्न कोल्हापूर प्रजा परिषद माधवराव बागलच्या नेतृत्वाखाली झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर या पद्धतीनं मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण हे 15 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर या ठिकाणी द्या. तुमच्या प्रतिक्रियांची गरज आहे, आवश्यकता आहे. लाइक, कमेंट्स पण करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांना रेफर करा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन, हा YouTube चॅनल आणि त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल हे सर्व या ठिकाणी जॉइन करा. जेणेकरून जास्तीत जास्त कंटेंट मला तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवता येईल. थांबूया मित्रांनो, भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एका नव्या टॉपिकला घेऊन. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.